हाय नमस्कार. तर चला आता जाऊ वाटत पण जाते आता नाही राहत आहे. कोण तर बघत असतात माझं कसं झालंय कसं नाही ते. भाऊजी वेळ लागले तर चला कुलूप लावा खिडकी लावा. लावा लावा. नाही टाइम झालाय 11:30 वाजते ते. देते हाकलून कामावर तरी जोड मागणं यायला लागली. काय का नाही ऊन तर कसलं पडलंय मरणाचं ऊन पडलंय. नाही तिथं आहे की चार्जर ते लावते ती की कंपनीत चार्जर. त्यावेळेस माझा मोबाईल चार्जिंग नव्हतं जर मी लावलो होता तर फास्ट झालं होतं चार्जिंग. तर ताईचा पसारा न्यायचा आहे वाटतं ते मग ताईचा किराणा घ्यायला लागले ते सांगितलेलं भाऊजी तसे त्यांच्या तर व्हिडिओ मध्ये दिसतच तुम्हाला. 15 दिवस जाईल 15 दिवस जाईल की तुम्हाला आता तेवढं. आता मला बी आणलं नाही का त्या दिवशी 4 किलोच आणलं होतं आणि ती काय एकटं जेवढं तेवढंच. तर ताई लाज बिजत नाही तर कशालाच. विचारावं लागतं मला तर गेल्या वर्षी शिवलेला आहे ते बी माझ्या मैत्रिणी एका शिवलेला आहे तेच घालते पांढरा शिकून. जाऊ द्या मरू द्या काय असतं हो तर विचारलं फक्त ब्लाऊज कुठे शिवते. आणि तर आम्हाला जायला बी इथनं लय लांब आहे त्याच्यामुळं तर ते आज आवर्जून का नाही बरोबर आम्ही 20 मिनिटं लेट झालं घरीच. आता काय कारण सांगायचं आणि काय नाही हाताला हात लागतोय. तर या असल्या कंपनीत जाते तुम्हाला तिथे दिसून सांगितले पण लांब आहेत ना जायला त्यांना. घातलेलं दिसलं का बाया कसं की माणसं आल्यावर व्हिडिओ बंद करावा लागतोय आहे का नाही. बघ म्हणते लग्न आहे सुरत साईडला. हातच माझं तयार आहे नाही दुखायचं म्हणूनच लोक म्हणतात ते की स्वतःचं बशीचं काम करते तिथं ताट लोक बी सोडा मी पण तशी म्हणते. पण माझा अवतार तर बघताय का तुझा तोंड आलं तिला म्हणजे सुकलं तोंड आले या हे म्हणजे सगळं हे झालंय सगळ्यालाच माझं काय कुठं आपण बाहेर येतो बसायला घरी आपल्याला तासभर सुट्टी असते अर्धा तास त्यामुळं तिकडे येत आहे जरा तुमच्या संग बोलायचंय. मला तर घरी ती दारी चिलटस आहे ती चिलटस का लागली ती काय माहिती आजारी पडणार आहे म्हणून. आता पडली ती काय थोडी आहे काय पडलेली. माझा रोग बघितला काय तुमचा रोग मी घेतलाय का तुमचाच रोग आलाय मला काय माहिती. मला काय माहित मी मग काही इथं पडले. या की काय तुझा विषय काय आहे मी तुला कंपनी तर सगळ्याच असं म्हणणं आहे की म्हणजे रातायला कमी नाही ते मला काय कमी नाही त्या की राधा तू स्वतः संगत व्यवहार करू नको कसं असतंय की बघा सगळ्याला गरज असते मला पण माहिती आहे आणि त्यात माझं वडील मरणाच्या दारात ना आल्यात या अटॅक म्हणल्यावर पहिल्यांदा अटॅकचं काही खरं नसतं या. मग त्यावेळेस राताय माझ्या पशीच होता का नाही ताय तुम्ही माझ्या पशीच या की इथं जरा सांगा की त्यांना या की इथं. तर ताई माझ्या सोबतच होत्या तिथं पण होता का नव्हता तुम्ही तिथं. तर रत्ताला विचारा रत्ता तिथंच होत्या आणि अचानकच फोन आला का नाही भावाचा का नाही आला.
मग मी आता खरं खरं सांगते तुम्हाला, मी पैशासाठी मी किती पैसे देत किती नाही तर मी आधीच तुम्हाला माहिती होतं का नव्हतं मला काय माहित नाही की मी गंठण केलता अर्धा तोळा पहिल्यांदाच केलता मी 3 महिने घातला. आता खरं परिस्थिती सांगते बरं का मी, खरं खरं राताय पण आहे इथं सोबत. मग गंठण केलता. मग मला सकाळचा फोन आला. मी आधीच वडिलाला 5 मिनिटं बोलली होती आणि बोलले का परत मला भावाचा लगेच फोन आला की बाई असं असं वडील म्हणलं, म्हणजे आम्ही आमच्या वडिलाला अण्णा म्हणतो. आता मी असल्या मनातली मी कधीच गोष्ट सांगणार नव्हती तुम्हाला, पण आता तुमच्या कमेंटमुळे मला सगळं सांगावं लागतं या. तर बाई म्हणलं अण्णाला आयशूमध्ये टाकले. मग माझं तर कंबरच हापकली म्हणलं. आणि त्यांनी मला सगळ्याच्या आधी मलाच फोन केला का नाही ताई? मलाच केलता का नाही फोन? कुणी? भावाने बारक्या. आणि ती मोठं तर व्यवहारात असतं का नसतं? असतं का नसतं? आता मला काय तुझ्या बापाच्या इकडचं तसं म्हणल्यावर बी पब्लिकला बी वाईट वाटतंय, स्वतःला बी वाटतंय. मला काय माहिती तुझ्या माहेरचं? बरं, यांना काय माहिती नाही, तर मला माहिती आहे. ती काय मोठं फक्त त्याला शाळेचं आणि कामाचं तेवढंच याड आहे. याला असला व्यवहार बिवहार ती मोठं कसलंच कोणाचंच काय करत नाही. ती विषय झाल्यावर परत मला आलं रडायला. मग मी गेली. राताय पण म्हणतो त्या मी पण येते. तर राताय नको म्हणल्या. छकुली बी आपल्याकडे शाळेत होती तेव्हा. तर ताई म्हणल्या की मी लेकरांना दोन्ही बी पोरींना घेऊन जाते, तू पोराला घेऊन जा. मग आम्ही दोघं बी गेलो तिकडच. लेकरांपाशी कोण नव्हतं, मी येते म्हणलं होतं भेटायला, पण परत म्हणलं लेकरांपाशी कोणच नाही, पावसाचा दिवस आहे तर म्हणलं नाही, पावसाचं नव्हतं, दिवाळीच्या स्पीड मध्ये दिवाळीच्या पिढ मध्ये म्हणलं जाते मी लेकरांना घेऊन. आणि मग मी पुरींपाशी थांबायचं तर मी म्हणलं इथं थांबण्यापेक्षा मी भाऊने थांबते. तरी तुम्ही 1 दिवस राहिला भटीवर. भाऊजी येते ही 1 दिवस राहिली. परत मग मी ह्या ताईच म्हणल्या की माझ्याकडे आहे तवर मी म्हणलं ताईला देता का तुम्ही पैसे? म्हणलं मला अर्जंट लागले आहे का नाही, त्या मालकाकडे बी नव्हतं. असाच विषय होता. तुला तुझ्या भावाला आधी 1000 रुपये पाठवलं आणि स्टँडवर आल्यावर तुझ्या मोबाईलचा हप्ता भरला मी. आणि पुन्हा मग भाळवणीवरनं तू पोरगी घेऊन जाताना परत स्टँडवर 1000 रुपये दिले. माझ्याकडे हिस्ट्री आहे की. असू द्या तिकडं मरू द्या, हिस्ट्रीचं सांगते हे पूर्ण तरी होईल. नाही 10,000 दिलं का 2,000 दिलं त्याचा हिशोब डायरेक्ट असू दे समोर. मग परत मी ताईकडनं घेतलं पैसे. थांब की. तुझ्या भावाचा 2च नंबर सांग मला. 90 75 28. ते 1000 रुपये पाठवले तर शून्य बघा किती यायचं. 10,000 आहेत का 1000 रुपये आहेत ते. पहिल्यांदा पहिल्या दिवशी पाठवलं 2 सप्टेंबर 2025 ला पाठवलं. त्यावेळेस वडिलाला आमच्या झटका आलता संध्याकाळचा 9 वाजता. आणि दुसरं पैसे मी 1000 रुपये पाठवलं त्याला सप्टेंबर 11 ला पाठवलं. स्टँडवर बसल्या पोरगी नेहायला तू आल्यावर बरोबर का. तर पहिल्या दिवशी पहिलं पाठवलं होतं ते सकाळच्या 9 वाजता पाठवलं होतं आणि दुसऱ्या वेळेस पाठवलं होतं ते 5 वाजायला 5 मिनिटं कमी, म्हणजे 4:55 ला असं पाठवलं होतं. आणि परत मग मी तेवढं आली बघून तेवढ्या पैशात, कारण का आमचं तेव्हा फोन पे नव्हतं आहे का नाही ताई. मग ती म्हणला की गोळ्याला मला हे करायचं बाई. म्हणलं माझ्याकडे काही नाही तर मी या जाणे कुठं तरी बघतो असंच म्हणला मला. तर मग ह्यांचा बी माझा नवरा बी काय म्हणला की तू काय तसं काय करू नको, या जाणे पैसे घेतलेला कधी. हे पण सांगायचंय की छोकुली माझ्यापाशी होती तेव्हा फुकटच मी फक्त सांभाळायला पोरगी पाठवली. छोकुलीला फुकटच सांभाळत होती. तर का छोकुली तुझ्याकडे होती तेव्हा मी पाठवत होती का ना पैसे, त्याची सुद्धा हिस्ट्री आहे माझ्याकडे पूर्णच्या पूर्ण. छकुलीचा आणि त्याचा विषय नाही ग, ती पण मला पण बोलत होती ना की ही करते म्हणून. तर मग ती म्हणलं की नको येजा बिजानं बघू. म्हणलं मी काय आताच केलंय सोनं, आताच केलंय सोनं. मी काय किती बी कष्ट करेन पण मामा तर चांगलं झालं पाहिजे तर, असा माझा नवरा म्हणला.
मग आम्ही कोणाला सांगितलं नाही. त्याला सांगितलं की आम्ही घाण ठेवतोय म्हणून, आणि मी आधीच घाण ठेवलं होतं की मला कालवड घ्यायचंय मग तेव्हा मी 20,000 रुपये दिलं आणि स्वातीनं गळ्यातलं सोडवलं. मग मी म्हणत होते नका मोडू म्हणत होते, घाणच ठेव, लागलं तर होईल. मग ह्यांचं घाण ठेवायचं चाललं होतं, पण जरा जास्त पैशात. पण परत तिकडं काय विचार झाला त्यांचा, ते मोडलं त्यांना. मग तेवढं काय 20,000 ताईनं मला 20,000 दिलं तर तेवढं काय 20,000 दवाखाना होत नव्हता, भागत नव्हतं. आणि आमच्या वडिलांच्या इकडं मस्त सगळे चांगले आहेत ते, पण या असल्या आड अडचणीला कोणच उभा राहत नाही. पैशाच्या बाबतीत किती जरी माणूस का नाही मोठा नोकरदार असला, काय बी असला, तरी कोण कोणाला देत नाही. म्हणजे हिचं म्हणणं काय माहितीये का, की माझे नातेवाईक भरपूर चांगले आहेत, शिक्षण घेतलेले आहेत, नोकरदार आहेत, हे ते, पण त्यावेळेस कुणी पैसे दिलं नव्हतं. कुणी दिलं नाही तर, कुणी म्हणजे कुणी दिलं नाही तर. मग आता माझा भाऊ 18 वर्षाचा आहे, आता त्याला 18 वर्ष चालू आहे. मग एवढा बापा आपला आयुष्यामध्ये आहे म्हणल्यावर कोणाचं पैसे देना म्हणून ते रडत होता. आणि रक्त तर भरावंच लागत होतं. रक्त तर मग 4 बॅगी भरल्या. आणि मग ते रक्तालाच काय तर पैसे कमी पडत होतं, तेव्हा मग मी दिलं होतं, ह्यांनी दिलं होतं. मग ह्यांनी दिलं, पण त्याच्या काही लक्षात नव्हतं. मग आम्ही भावणीला आल्यावर ह्या म्हणल्या अरे माझं कधी पाठवतो पैसे. मग तेव्हा ते लक्षात आलं. मग ती म्हणला थांबा मी पाठवतो तुम्हाला, पण त्या मालकाने काय त्याच्या लक्षातच नव्हतं. ते म्हणत होता तुम्ही दिलेत पैसे. मग मी म्हणलं माझ्याकडे हिस्ट्री आहे. हिस्ट्री आहे म्हणलं, मी त्याला हिस्ट्री दाखवली. मग ते म्हणलं संध्याकाळपर्यंत पाठवतो. परत काय त्याच्यावर माझं त्याचं काय बोलणंच नाही, ह्यांचं पण बोलणं झालं का नाही ते मला माहित नाही. मग भाऊजी म्हणत होतं की रातच्या 12 वाजता आला तिचा भावावर पैसे देऊन गेला. मी म्हणजे खरंच देऊन गेला काय. आणि ही असंच की, पण एवढंच की मला काय राग आला की तुझ्या बापाला दिलं त्याच्यामुळं मला राग आलता. पण मी त्याला असं रागाने नव्हता फोन केला. मी एवढंच त्याला म्हणलं की रातायचं, त्यांचं पैसे देऊन टाक रातायचं, ह्याच्यावर काय शे झाला का. आणि परत 20,000 ताईने दिलं. मग तेवढ्यात काय दवाखाना होत नव्हता. मग मी शेवटी निर्णय घेतला, म्हणजे मी घेतला नाही, माझ्या नवऱ्याने घेतला निर्णय की मला म्हणलं आता काय आपण सोनं घालून काय म्हणजे सोन्याच्या सावलीला बसणार नाही. माणूस नीट झाला तरच पैसा कमवल. आणि करता पुरुष तर तीच आहे. अजून तर पोरं बारकीच आहे ती. आणि सगळ्यात मोठं म्हणलं तर आम्हीच आहे, माझा नवराच मोठा आहे घरात. मग ते घंटन घेतला, जिथं केलता का नाही, मी 3 महिने घातला होता घंटन. ज्यावेळेस तिथं केलता तिथं जाऊन मोडला, तर त्याचं आलं मला 45,000 त्या घंटनचं. मग मी राधाताईचं लगेच आज सकाळी घेतलं आणि तुम्हाला संध्याकाळी लगेच सोडलं मी, आहे का नाही. 20,000 सोडलं. आणि त्या दिवशी 600 रुपये मागत होते, तर इथं घर भाड्याचं तुम्हाला कालचं सांगितलंच की मी व्हिडिओमध्ये. आणि ती मजा ना ते बोलत होत्या त्यातच तुला राग आला. मी माझ्याने बोलत होती, मला माहित होतं की तुझ्या. आणि त्याच्या आधीच मला 2 दिवस हिनवत होते की माझं कधी देते. मी म्हणायचे बघू पगार झाल्यावर. म्हणजे असं आम्ही भटीवरली उचल घेतली, मला पैसे फक्त 1,000 रुपये दिले. परत ते युट्यूबचं पेमेंट झालं तेव्हा दिलं नाहीत. मग मला वाटायचं मग ही विसरून जाईल तशीच, जसं तिचा भाव विसरून गेला तसं पहिलं बी विसरला होता असं मला वाटत होतं. मग ध्यान करून द्यावं म्हणून मी म्हणत होती तिला की बाबा आता हिचा पगार येणार आहे तर ध्यान करून द्यावं म्हणलं. तर माझं काय युट्यूबचं अजून काय झालं नाही, पण झालं होतं पण बंद पडलं. मग ती पगार आलेली तर घरात कोबान ती करून घेतला का नाही. त्यामुळं तर तुम्ही काय मनावर घेऊ नका. आणि तसे कारण का पैशाचे व्यवहार म्हणजे की बाबा आता यांनी आपल्यात पाहुण्या रावळ्यात इज्जत घालवली आणि आमकन तसन फलानं, म्हणजे सगळी व्हिडिओ बघणारी तर आपली गणगतच असते ती निम्याला तरी असे ते का नसते ती गणगत लाईक करत नाहीत, सपोर्ट करत नाहीत, पण बघून टोमणं द्यायला तर काय त्यांना बैमानी करायला काय त्यांना काय लय अवघड नसती की बाबा लेकीच्या जावाचं पैसे घेतल्या तर यानं त्यांनी बुडवलं ना आमकं केलं आणि फलानं केलं असं म्हणते. मग तिकडले. त्याच्यामुळं मग मला वाटत होतं की राहताय ना फक्त, पण ही आमचा चेष्टाचा विषय, म्हणजे राहतायचा चेष्टाचा विषय चालला होता. मग त्यामुळं तुम्हाला म्हणलं की आई सांगाव खरी परिस्थिती माझी. तर ह्यांना 20,000 तसंच दिलं आणि दवाखान्यात बाकीचं मी पैसे भरलं सगळं.
तर आम्हाला येताना पैसे नव्हतं, तर परत येताना तुमच्याकडूनच 1000 रुपये परत मी घेतला उलटा ताईकडनंच, आहे का नाही, ह्यांच्याकडूनच घेतला पैसे. आणि असं माझं मग आईची एक गाय होती, घरात त्यांचं काय पैसे असतील ते काय मिळून माझ्याकडलं काय पैसे गळ्यातलेच, आणि पहिलं बी काय म्हणजे मी मालकाकडून काय घेतलेलं, मग असं सगळं मी वडिलाला दवाखान्यात पैसे घालवले. तर एवढं काय मला सांगायचं आलं की ती 10,000 तुम्ही ध्यानताय म्हणून ती सांगायचं वेळ आली मला. तर चला आता बघू तुमच्या कमेंटचं काय उतारवून येतं काय नाही, तर सांगेन तुम्हाला पुढचं. तर मी खरी परिस्थिती आता ही सांगितली, मी आजपर्यंत काय कोणाला सांगितलं नव्हतं. तर चला आता बाय.